मित्रांनो, आता इथं बघू शकता आम्ही इथे ना दिंडी दरवाजामध्ये पोहोचलेलो आहे आता. मित्रांनो, फायनली आम्ही वरती पोहोचलोय पठारावर. तुम्ही बघू शकता, हे बघू शकता. आता या साईडला सगळ्या वास्तू आहेत, त्या सगळ्या वास्तू आहेत ना, सगळ्या पडक्या अवस्थेत. हे बघू शकता, हे बघू शकता. हे बघा, ही एक वास्तू आहे. एक चौकोन करून ठेवला, इकडं पण आहे. चला, तिकडे काहीतरी एक छोटंसं आहे ना मंदिर दिसतंय, बघूया कुठलं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपल्याला ना एक छोटंसं आहे ना मंदिर दिसलंय. ठीक आहे, तर इथे बघू शकता नंदी महाराजांची ना इथे एक मूर्ती आहे. आणि आतमध्ये जर बघितलं, ठीक आहे, आतमध्ये हे शिवलिंग आहे. भावांनो, हे उन्हाळ्यात ट्रेक करायचा ना खूप फायदा असतो बरं का. हे बघा, असं आहे ना, रानमेवा खायला मिळतो. आता ही बोर आहे इथं, आता हे बघा, ठीक आहे, हे बोर आहे. चांगली गोड अशी बोर आहे इथं. आणि हे बघा, इथून वरती आलं अक्षरशः मध्ये का वाळवंटामध्ये एखादं पाण्याचं तळ कसं दिसतं तसं हा तलाव दिसतोय. कमळ तलाव आहे हा, ह्याचं नाव कमळ तलाव आहे. आणि त्याच मागे ते मंदिर आहे. आता सध्या आपण आहे ना त्याच मंदिरामध्ये जाऊन थोडा वेळ ना आराम करूया. काहीच हे बघा, यार आम्ही खालती आहे ना बघितलं होतं की ना इथं आहे ना बिबट्याचा वावर आहे. आणि त्याचंच आहे ना एक उदाहरण इथं बघायला मिळाले, हे बघू शकता. मित्रांनो, आता तुम्ही ते बघितलं, जनावराला बघून आमचा आहे ना दोघांचा मूड एवढा ऑफ झाला नव्हता ना की आम्ही आता इथं शिवमंदिरामध्ये येऊन बसलो होतो. थोडा वेळ आराम केला. आता म्हटलं इथं कंटिन्यू बसून पण नाही चालणार, त्यामुळे आता निघालो आता पुढच्या प्रवासाला. आता बाकी हे शिवमंदिर बघून घ्या तुम्ही. आतमध्ये मस्त अशी ना शिवपिंड आहे, तुम्हाला आम्ही दाखवतो. हे बघा, ही इथे शिवपिंड आहे. बाजूला अशी छोटीशी अशी तटबंदी आहे आणि त्यामध्ये हे मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि आतमध्ये आपले महादेव. चला, आता महादेवांचं आहे ना सगळ्यांचं दर्शन झालं असेल तर आता आपल्या पुढच्या भटकंतीला आपण सुरुवात करूया. लांब लांबपर्यंत असं भकास पडलंय, कुठं जायचं कुठं नाही काय कळेना झालंय. आम्ही मॅप बघितले जरा 2-3 तरी त्यामध्ये आम्ही कन्फ्यूज झालोय, पण ठीक आहे, कुठेतरी मार्ग निघेल. भावंड इथे ना ओरडला ना की आपला आवाज आहे ना आपल्याला परत येतोय. आता जांबा बघा का, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराज. मित्रांनो, आता आहे ना अगदी त्या मागच्या टोकापासून आम्ही ह्या टोकापर्यंत चालत आलोय. आता इथं आहे ना आपल्याला आहे ना पाण्याचं टाकं दिसतंय. ठीक आहे, पाण्याच्या टाक्याची आहे ना पाटी लावलं ह्या साईडला. तर आपण आहे ना ह्या साईडला आहे ना एकदा बघून घेऊया. मित्रांनो, हे बघू शकता, एकदम जंगलातून येणारी पायवाट आहे आणि तिथनं आम्ही आता चाललोय. ठीक आहे, चांगली अशी भली मोठी अशी आहे ना पाण्याची टाक आहेत बघा ना. ह्या साईडला पण आहे असं मोठं पाण्याचं टाक आहे, ह्या साईडला पण आहे आणि त्या साईडला एक आहे. तेव्हा इथे आहे ना पाणी घ्यायला आपण खाली उतरण्यासाठी ना प्रॉपर अशी वाट आहे, पण पाणी पिण्यासारखं नाही आहे. चला, आता आम्ही जातो परत वरती. मित्रांनो, आता बघा ती पाण्याची टाकी बघून आम्ही वरती आलो आहे. आता सध्या आमचे गाईड आहेत हरीश. ठीक आहे, हरीशने प्रॉपर असा मॅप रीड करून आता आम्ही चाललो आहे महादरवाजाकडे, जो हुबेहूब रायगडाची कॉपी आहे.
ठीक आहे. सो आता बघूया आमचे गाईड आम्हाला आता कसे नेत आहेत. अरे यार तुम्ही यार हे बघू शकता इथं पुन्हा हे जागोजागी इथे ना जनावरांची हाडकं वगैरे पडलेली आहेत ना. काय कळेना झाले नक्की ह्या सुधागडावर नक्की काय विषय काय. इकडे अजून एक वास्तू दिसते. जे सचिवांचा जो राजवाडा जो आहे सुधागडावर तो कदाचित हाच असावा. चला आहे ना एकदा बघून घेऊया. सुधागडावर आल्यानंतर ना एक सिंपल आहे. दर्या गावातनं वरती आला इथे आपले आपले चिलखती बुरुज बघायचे. चिलखती बुरुज झाल्यानंतर तिथून वरती यायचं. हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या समोरच कमळतळ आहे आणि महादेवाचं मंदिर. तिथून सरळ मंदिरातून बाहेर येऊन उभं राहिलं ना तुम्ही डाव्या हाताने ना सरळ सरळ चालत यायचं. 3 पाण्याची टाकी खाली जरा उतरून बघायची. तिथून जरा पुढे यायचं. तिथं पुढं आल्यानंतर तुम्हाला आहे ना ह्या वास्तू बघायला भेटतील. मित्रांनो हे बघू शकता आता आम्ही पंत सचिवांच्या ना वाड्यामध्ये आलोय आणि हे बघा मला वाटते काल जी शिवजयंती झाली त्यानिमित्त इथे ना ही सजावट वगैरे केली असावी. हे बघू शकता इथं वरवंटा. इथे भांडी वगैरे धुवून झाल्यानंतर पाणी इथून निघून जाणार आणि ह्या साईडला हे पाणी साठवण्यासाठीचं एक लाकडामधलं एक भांडं. म्हणजे इथे ना जुन्या वास्तू आपल्याला आहे ना बघायला मिळत आहेत. आता त्याचबरोबर बघा इथं हे खांब वगैरे बघा त्यावेळीचे हे खांब आहेत. अजूनही ना मजबूत अवस्थेत आहेत आणि हे बघा हे दगडाचं आहे. ह्या दगडाच्या ज्यामुळे त्यांना फिट केलेलं आहे. आता ह्याला बोलतात उकळ आणि हे जातं बघा केवढं मोठं आहे ना जातं आहे. म्हणजे हे जातं फिरवायला नाही म्हटलं तरी 4 ते 5 बायका लागतील काय म्हणतो. आणि हा आहे सुधागडाचा नकाशा. हा नकाशा आम्ही नीट बघून घेतो कारण विषय काय आम्ही ना मोबाईलवर नकाशा सर्च करून बघतोय आणि गड फिरतोय. तर सध्या आहे ना आता हा बघतो नीट आणि पुढचं सगळं आपल्याला जायचं आहे खरं तर महादरवाजामध्ये जो आहे रायगडाची हुबेहूब कॉपी. चला मित्रांनो आता आहे ना जे पंत सचिवांचा जो वाडा आहे ना तिथून खाली उतरून आलं ना तर आपल्याला ना इथे अजून एक मंदिर भेटतं. हरिओम जय श्रीराम. सेम आतमध्ये ना शिवलिंग आहे आणि दीपस्तंभ आहे आणि ना बरेचसे ना देव इथे ना ठेवलेले आहेत. तसे गणपती बाप्पा आहे. सुधागडावर आहे ना खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आता बघा आम्ही आता इथून पुढच्या बाजूला चालतोय ना. आता वरती एक आहे. आता इथूनच आहे ना खालती दरवाजा दाखवला आहे. चोर दिंडी आणि तटबंदी हे बघून येऊ ना मग डायरेक्ट वरनं डायरेक्ट तिकडून तिकडे कसं जाऊ की त्या तिथून वरती चढायला नाहीये. हा का. हां मित्रांनो आता आम्ही आलोय खालच्या बाजूला जी सुधागडाची तटबंदी आहे ना ती तटबंदी बघायला. ही बघू शकता तटबंदी आणि ह्या तटबंदीला हे असं कासरा वगैरे बांधायला किंवा आपली ज्योत वगैरे अडकवायला आणि ह्या मार जांग्या बघा एकदम प्रॉपर अशा आहे ना मार जांग्या आहेत ह्या का. आणि तटबंदी पण बघा एवढ्या मजबूत अवस्थेत आहे ना भावांनो. हे बघा कशी आणि ही तटबंदी आहे ना अगदी तिथपर्यंत आहे आणि त्या साईडला बघा ती खालपर्यंत बघा ही अशी आहे. मित्रांनो आता तुम्हाला म्हटलं ना मी तो चोर दरवाजा. आता ज्या चोर दरवाजातून आम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न करतो ना तो दरवाजा आहे ना इथून बाहेर निघत होता आणि हा बघा ह्या बुरुजाला आहे ना लागून आहे. हा बुरुज आहे आणि त्या बुरुजामध्ये हा छोटासा हा चोर दरवाजा आहे. जाऊ द्या मधमाशांचं पोळं होतं म्हणून नाहीतर आहे ना तो आज चोर दरवाजा आहे ना आपण जवळून बघितला असता. बघू नेक्स्ट टाइम. मित्रांनो तुम्ही तो बघितला चोर दरवाजा आहे ना त्या बुरुजाच्या एकदम खाली. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्या चोर दरवाजामध्ये ना मावळे आपले हेर खाते येत कुठनं होतं. हा समोरचा बघा ही अशी दरी. ह्या दरीमधनं आपले मावळे येऊन ह्या चोर दरवाजाने वरती येत होते. म्हणजे बघा काय त्यावेळीचं आपलं हेर खातं होतं. बहिर्जी नायकांना आहे ना मानायला पाहिजे खरंच. मित्रांनो आता आम्ही आलोय तटबंदी आणि चोर दरवाजा इथून वरती आणि तिथून वरती आल्यानंतर या साईडला आपल्याला
काही गडाचे अवशेष भेटतात जिथे मंदिर आहेत. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता श्री भोराई माताच्या मंदिराच्या आहे ना, आता आहे ना आम्ही अंगणामध्ये आहे इथं. आता देवीचं दर्शन केलं असतं पण काय आहे, आज मंदिर बंद आहे, त्यामुळं तुम्ही इथूनच दर्शन घ्या. ठीक आहे. बाकी आता इथं मंदिराच्या आहे ना चारी बाजूला तुम्ही बघू शकता, इथे ह्या विरगळी आहेत ना आपल्याला ना बघायला भेटतात. खूप साऱ्या विरगळी आहेत. आता ह्या विरगळी वाचण्याची ना एक पद्धत असते की आहे ना, जे शूरवीर आहे ना युद्धामध्ये आहे ना मरण पावतात. ठीक आहे. सो त्यांच्या आहे ना आठवणीमध्ये ह्या विरगळी बनवल्या जातात. म्हणजे आता हे बघा इथं एक आहे की हा वीर आहे ना इथं मरण पावला आहे युद्धामध्ये, आणि ज्या इंद्राच्या दरबारातल्या आहे ना ज्या परी आहेत वगैरे त्याला आहे ना स्वर्गामध्ये घेऊन जातात. हे असं असतं. आणि हे असा हात असेल ना तर ही सतीशिला आहे. तर बघा मित्रांनो, आपण मंदिराकडून तर आता पुढे आलोय. जे आता तुम्ही मागच्या साईडला बघू शकता दारुगोळ्याचं कोठार आहे. अगदी चांगल्या स्वरूपात आहे अजूनही. या साईडला आहे ना पडलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे ह्या साईडला आपण जे दारुगोळ्याचं कोठार बघतोय, वरती छप्पर जरा पडलेल्या अवस्थेत आहे. बाकी अजून ठीक आहे. गडावर बऱ्याचशा वास्तू आहेत ज्या ना म्हणजे उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आहेत. भावांनो, लय कॉमेडी सीन झाला, लय कॉमेडी सीन झालाय. आता मी तुम्हाला माहिती असेल मगाशी मी म्हटलं महादरवाजाकडे चाललोय, महादरवाजाकडे चाललोय. महादरवाजा राहिला बाजूला, जिथून आपण ते भोराई देवीचं मंदिर बघितलं ना, समोर हनुमानाचं मंदिर आहे, तिथं खालत्या बाजूला आहे ना तिथं महादरवाजा आहे. ठीक आहे. आमचे नकाशा रीडर, आमचे गाईड हरीश यांनी सांगितलं भाई आपल्याला जे दारुगोळ्याचं कोठार आहे ना तिथं जायचंय आणि तिथून पुढं महादरवाजा आहे. आणि मी पण बघितला नकाशा, मला पण तो पटकन नाही कळाला. चूक तशी आमच्या दोघांची आहे, पण चुकीचं आहे ना रिझल्ट असा झाला आम्ही टकमक टोकावर येऊन पोहोचलो. म्हणजे शोधायला हे गेलो, पोहोचलो दुसरीकडे. ठीक आहे. जर या टकमक टोकावर जर आम्ही नसतो ना आलो भावा, आपण माहिती का तिथून जर महादरवाजा बघितला असता ना तर तिथूनच रिटर्न गेलो असतो, टकमक टोकाकडे आलोच नसतो. म्हणजे बघा, एखादी जी चूक होते ना आपल्याकडून ती पण कधी कधी ना चांगल्यासाठी चूक होते. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ना सुधागड. ह्या सुधागडाला आहे ना खूप मोठा इतिहास आहे. 1648 मध्ये महाराजांनी आहे ना हा सुधागड आहे ना आपल्या स्वराज्यात घेतला. ह्याचं पहिलं नाव होतं गोरखगड. गोरखगडानंतर त्याचं नाव केलं सुधागड. आता ह्या सुधागडावर औरंग्याचा पोरगा अकबर आणि आपले शंभूराजे यांची आहे ना खूप वेळा आहे ना भेट आहे ना या सुधागडाच्या आहे ना आवारातच झालेली होती. आणि जे आपलं अष्टप्रधान मंडळ अशा देशद्रोह्यांना आहे ना याच सुधागडाच्या आवारामध्ये औंधाच्या मैदानावर आहे ना हत्तीच्या पाय दिले होतं. खूप मोठा इतिहास आहे या सुधागडाला. आणि या साईडला बघू शकता या सुधागडाला, आपल्या रायगडाला आहे ना रायगडावर जाण्यासाठी आहे ना काळ नदी ओलांडावी लागते. तसं आहे ना या सुधागडाकडे यायला आहे ना आपल्याला आहे ना ही दर्या नदी आहे, ही दर्या नदी आहे ना ओलांडून यावी लागते. आता येणं टकमक टोकावर बसलोय आम्ही, त्यामुळे इथून चांगला व्ह्यू येतोय. आता हे सुधागड फिरताना ना एक गोष्ट कळाली की नाही, पुरातत्व खात्याने ना या गडाकडे आहे ना जरा आहे ना नीट लक्ष दिलं पाहिजे. रायगड संस्था आहे ती आहे ना या सुधागडावर आहे ना, सुधागडाकडे त्यांचं लक्ष आहेच, पण त्यांच्या व्यतिरिक्त पण अजूनही काही संस्था आहेत, त्यांनी जर लक्ष दिलं ना तर कदाचित सुधागड आहे ना खूप चांगल्या प्रकारे सुधरू शकतो. मित्रांनो, आता आहे ना तुम्ही बघू शकता आपण आहे ना टकमक टोकावरून रिटर्न आलोय. हे गोराई माताचं मंदिर आहे ना तिथंच ह्या गोराई माताच्या मंदिराच्या आहे ना समोर आलो ना तुम्ही, तर समोर आल्यानंतर इथे ना आपल्याला ना हनुमानाचं मंदिर भेटतं. ठीक आहे. त्या हनुमानाच्या मंदिराच्या आहे ना समोरच आहे ना आपल्याला ना खाली उतरत जायचं आहे. इथे तशी आहे ना पाटी लावली आहे की महादरवाजा आणि पूर्वपुरुषाकडे जाण्याचा मार्ग. इथूनच आपल्याला खाली उतरून जायचं आहे महादरवाजाकडे. चला. हां, महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या या सुधागडाच्या भटकंतीमधला हा शेवटचा आपला टप्पा. चला, जो आपण शोधायला पहिल्यांदा सुरुवात केली होती, पण भेटतोय आपल्याला सुरुवातीला, पण त्याच्या बहाने आहे ना पूर्ण सुधागड आपला फिरून झाला आहे. तर मित्रांनो, ज्याची आपण आहे ना आतुरतेनं वाट बघत होतो तो म्हणजे सुधागडाचा महादरवाजा.
जो अगदी हुबेहूब आपल्या रायगडाच्या आहे ना महादरवाजासारखा आहे. तिथं आपण पोहोचलेलो आहे. सो तुम्ही हा माझ्या मागे बघू शकता. मित्रांनो, हा महादरवाजा बघू शकता, हुबेहूब रायगडासारखा आहे. आणि हे तोरण बांधलेलं आहे कारण कालच तिथीनुसार शिवजयंती होती, त्यानिमित्त सुधागडाला तोरण लावलेलं आहे. आणि महादरवाजावर वरच्या बाजूला आहे ना कणीस कोरलेले आहे. ते कणीस जे आपल्या बळीराजाचं आहे ना प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर हे या साईडला आहे ना इथे शरभाचं चिन्ह आहे, त्या साईडला पण शरभाचं चिन्ह आहे. आणि त्याच्या आहे ना पायावरती ना हत्ती आहेत. ओके. आणि हे 2 फुलं आणि हा आपला महादरवाजा अगदी हुबेहूब रायगडासारखा आहे. काहीच फरक नाही आहे, काहीच फरक नाही आहे. या साईडून अशी एंट्री आहे, हे बघू शकता, गोमुख. आणि हा बास. आणि ह्याच एका गोष्टीसाठी अट्टास केला होता. आणि मी आणि हरीश, इथे हरीश आता मागे बसलेला आहे निवांत, आम्ही दोघं हेच एक गोष्ट बघण्यासाठी आहे ना खास करून आहे ना सुधागडावर आलो होतो. का तर हा सुधागडाचा महादरवाजा आम्हाला बघायचा आहे, जो हुबेहूब रायगडासारखा आहे. तो आता आम्ही बघितला आहे. तर आता आपण आहे ना हरीशला विचारूया. हरीश, कसा वाटला आज तुला आहे ना संपूर्ण सुधागड फिरलास आज माझ्यासोबत, कसं वाटलं? एकदम मस्त भाई. फक्त ऊन होतं खूप, बाकी किल्ला मस्त आहे. थोडं प्रशासनानं थोडं का ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. तेवढीच एक आहे बाळ रायगड संस्था आहे, 1-2 अजून दुसऱ्या काही संस्था असतील की ज्या आहे ना याच्याकडे लक्ष देत आहेत. पण सगळ्यांनी आहे ना लक्ष दिलं पाहिजे आणि या सुधागडाला आहे ना पहिल्यासारखं केलं पाहिजे असं वाटतं. तर मित्रांनो, आता आम्ही गडावरनं आता खाली आलो आहे. पेटपूजा झाली आमची, आम्ही जेवण केलं आहे, घरून जेवण आणलं होतं, घरून जेवण झालं आहे. मस्त आहे की इथे ना थोडा वेळ ना पडलो होतो, आराम पण झाला आहे आमचा. आणि या साईडला आपला बुलेटचा पण आराम झाला आहे. सो आमचा हा परतीचा प्रवास चालू आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.